नमस्कार. ORF मराठीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत. भारतासारख्या लोकशाही देशांमध्ये माध्यमांचं महत्व काय हे आता वेगळं सांगायला नको, पण गेली काही वर्ष आणि त्यातही आता कोरोनाच्या उद्रेकानंतर माध्यमांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उमटू लागलं आहे. माध्यमांचा भडकपणा, टॉक शो मधला वटपटीतपणा याविषयी जाहीर चर्चा होऊ लागलेली आहे. पण या सगळ्यावर टीआरपीचे आकडे फेकून हा प्रकार सुरूच राहिला आहे असं अनेक टीकाकारांचं म्हणणं आहे. राजकीय आरोप, अविश्वास, पक्षपातीपणा या सगळ्या आरोपांविषयी आणि एकूण माध्यमांची भूमिका कोरोना नंतरच्या जगात काय असेल याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत महाराष्ट्रातले आघाडीचे वृत्त निवेदक एबीपी माझाचे अँकर प्रसन्न जोशी. प्रसन्न, नमस्कार. हॅलो, नमस्कार. आपण थेट प्रश्नांकडे जाऊयात. मानसिक आरोग्य नीट राहावं म्हणून वृत्तवाहिन्यांपासून दूर राहा असं हल्ली डॉक्टर सांगू लागलेले. माध्यमांच्या कार्यालयात याविषयी काही चर्चा होते का आणि ती कशी होते? वेल, म्हणजे असे कोणी जर का डॉक्टर एखाद्या माध्यमापासून दूर राहा म्हणत असतील तर याचा अर्थ त्या डॉक्टरांना माध्यम म्हणजे काय ह्याची कल्पना नसावी, किंवा त्यांचं ज्ञान हा आणखी मोठा शब्द आहे, माहिती हा जास्त अचूक शब्द आहे, तर त्यांची माहिती कमी असावी आणि त्यांना समाजमानाशी आणि समाजभानाशी त्यांचा संपर्क तुटल्याची मला शंका आहे. त्याचं कारण असं, समजा आपण धरून चालू हायपोथेसिस म्हणून की न्यूज चॅनल्स बघणं लोकांनी बंद केलं. लोक नेमकं मग काय बघतायत? लोक व्हिडिओ बघतायत, सोशल मीडियावरती बघतायत, ते फेसबुकवरती वेळ घालवतायत, ट्विटरवरती घालवतायत, युट्यूब बघतायत, व्हिडिओज बघतायत आणि जे काही असंख्य गोष्टी आहेत त्या, आणि त्याच्यातून मग तयार होणारे मानसिक आणि इतर सगळे त्रास याचं तुम्ही काय करणार आहात? त्यामुळे असा कुठलेही डॉक्टर, आणि म्हणजे मला आश्चर्य वाटतंय की उच्च शिक्षित डॉक्टर जर का अशा प्रकारे अज्ञानमूलक, म्हणजे याला मला अचूक मराठी शब्द आहे तो थोडासा ग्राम्य असल्यामुळे मी वापरत नाहीये, आणि अशा प्रकारे वक्तव्य करणं हे त्या डॉक्टरांच्या ज्ञानाची मर्यादा, सामाजिक ज्ञानाची मर्यादा अधोरेखित करणार आहे. पण मग याचा अर्थ त्यांना मुळात समाज आता काय बघतो हेच त्यांना माहित नाही. टेलिव्हिजनचं आता मी तुम्हाला थोडीशी इकडे माहिती देतो. भारतामध्ये टोटल टेलिव्हिजन कन्झ्युम्शन जे आहे त्यामध्ये प्रामुख्याने दोन प्रकार, एक न्यूज कंटेंट आणि एक जनरल कॉन्टेंट. त्या जनरल कॉन्टेंटच्या तुलनेमध्ये न्यूज कॉन्टेंट हे अगदी काही टक्के, ते म्हणजे 2 आकडी पण नाही आहेत. त्या 1 आकडी आकड्यामध्ये पुन्हा मराठी टेलिव्हिजन हा आणखी एक सूक्ष्म भाग, त्या सूक्ष्म भागामध्ये आमचा चॅनल हा आणखी एक भाग, त्या भागामध्ये दिवसभरातल्या काही वेळात आमचा चॅनल बघितला जाणं हा आणखी कमी भाग. टीआरपी मोजण्यासाठी, ज्याला आपण टीआरपी म्हणतो, आता ऍक्च्युअली टीआरपी म्हटलं नाही, तो वेगळा शब्द आहे, पण हवेवर टीआरपी, तो टीआरपी मोजण्यासाठी तुम्हाला सांगतो एका चॅनलवरती किमान एक 6 ते 10 सेकंद थांबणं आवश्यक आहे. इतक्या सूक्ष्म रेषेवरती जर का टीआरपी तोलला जात असेल तर मुळात तुम्ही लक्षात घ्या की लोकांचा अटेन्शन स्पॅन किती आहे. मुळात तो अटेन्शन स्पॅन हा अर्ध्या तासाचा 1 तासाचा नाहीच आहे. जनरली लोक कसं बघतात, आता मी त्या माध्यमात म्हणून मी तुम्हाला सांगतो, लोक हेडलाईन्स बघतात, लोक महत्वाच्या काहीतरी बातम्या बघतात, एखादा काहीतरी मेजर डेव्हलपमेंट्स असतील त्या बघतात आणि शिफ्ट होतात. कशावर शिफ्ट होतात? ते एंटरटेनमेंट चॅनलवर शिफ्ट होतात, ते अन्य बातम्या ब्राउज करतात, ते अन्य चॅनल्सवरती जातात. ते झाल्यानंतर ते काय करतात? मग ते मोबाईलमध्ये बघतात, ते त्याच्यावरती काय असेल ते बघत राहतात, मग ते मोबाईलवरती बातम्या कन्झ्युम करतात, त्याचे व्हिडिओ ते बघतात. अशा प्रकारे मल्टीमीडिया, बहुमाध्यम स्रोतांमधून ही माणसं बातम्यांचं रसग्रहण करत असतात, बातम्या पाहत असतात, कॉन्झ्युम करत असतात. त्यामुळे पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आणि थांबायचं पहिल्या प्रश्नापुरता. तर एकतर हे अज्ञानमूलक विधान आहे की मानसिक ताण कमी करण्यासाठी टेलिव्हिजन बघणं बंद करा, कारण मग लोक काय बघतात ह्याची त्यांना भानच नाहीये. आज बहुतांश प्रॉब्लेम्स आणि माणसाचा हेटरेट जेवढा सोशल मीडियावर बघायला मिळतो, आणि ज्याचा अनुभव तुला पण आलेला आहे हेमंत, अशा जर का लोकांचं सोशल वर्तन असेल, सोशल मीडिया वर्तन, समाज माध्यम वर्तन असेल, तर मग या माणसांच्या सामाजिक मानसिक स्वास्थ्यासाठी टेलिव्हिजन नसून एकूणच आपल्या भोवतीचा सामाजिक, आर्थिक, मनोरंजनात्मक आणि बातम्यांचा भवताल कारणीभूत आहे, जो नीट करण्यासाठी सगळ्यांपासून सुरुवात केली पाहिजे. एकूण वृत्तवाहिन्यांमधली स्पर्धा किंवा ब्रेकिंग न्यूजचा अट्टाहास याच्या विरुद्ध किंवा याला एक समांतर प्रक्रिया म्हणून स्लो जर्नलिझमचा ट्रेंड जगभर आता येऊ लागलाय. याबद्दल मराठीमध्ये काही घडतंय का? वेल, मला या टर्म अगदी माझ्या थोड्यात काही, म्हणजे ज्याला आपण म्हणू फारच कमी वेळा कानावरनं गेलेली आहे, पण साधारण मी त्याचा अंदाज बांधू शकतो की ही स्लो मुवमेंट सगळ्याच बाबतीत आहे. ती आयुष्याबद्दलची सुद्धा स्लो मुवमेंट सगळ्या जगात आहे. मला अशा मुवमेंट्स बद्दल माझं म्हणजे सिटीझन जर्नलिझम आहे, डेव्हलपमेंटल जर्नलिझम नावाची स्ट्रीम आहे, एन्व्हायरमेंटल जर्नलिझम आहे, सायन्स जर्नलिझम आहे. ही जर्नलिझमच्या स्ट्रीम्स यासाठी तयार झाल्या कारण मेनस्ट्रीम जर्नलिझम मध्ये त्यांना पुरेसं स्थान मिळत नव्हतं. त्यामुळे मला ते मान्य आहे. आता राहिला स्लो जर्नलिझम. तर ज्याच्या त्याच्या कन्झ्युम्शनच्या नुसार अशा माध्यमांना, म्हणजे कसं माहितीये का, याच्या विरोधात तो ट्रेंड नाहीये असं माझं मत आहे.
हाही ट्रेंड आहे, तोही ट्रेंड आहे. डिस्कव्हरी चॅनल परसे, डिस्कव्हरी चॅनल हा सोनी एंटरटेनमेंटच्या विरोधात नाहीये. डिस्कव्हरी चॅनल पण आहे, सोनी एंटरटेनमेंट पण आहे, एबीपी माझा पण आहे आणि आज तक पण आहे. ज्याला ज्याचा गती आहे, ज्याला ज्याच्यात रुची आहे, त्या गती आणि रुचीच्या समीकरणाचं तो ते माध्यम निवडतो. मग एखाद्याला वाटेल की अरे बाबा हे मला सारखं थोडंसं अग्रेसिव्ह, अतिशय पेसी, फास्ट असणाऱ्या बातम्या बघण्यापेक्षा मला जरा असं नाही बघायचं, मग त्यांच्यासाठी इतर ऑप्शन्स आहेत ते त्याच्यावरती जातील. उदाहरणार्थ जर का तुम्ही आमच्या वेबसाईटवरती झाला तर तिथे काही तुम्हाला अँकर दिसणार नाहीये, तिथे तुम्हाला बातम्यांचे सिक्वेन्स हवे तसे करता येतील. RSS फीडद्वारे तुम्हाला हवं तेवढंच तुम्ही घेऊ शकता आणि असे भरपूर न्यूज सोर्स अवेलेबल आहेत. तुम्ही ते तुमच्या निवडा आणि तुमच्या मोबाईलवरती ते येतील. टीव्ही सुद्धा मी पुन्हा सांगतो, स्लो म्हणायचं कशाला, टीव्ही वरती सुद्धा तुम्ही बेसिक हेडलाईन्स बघता, पहिली 10 मिनिटं बघता, नंतर शिफ्ट होता. म्हणजे उदाहरणार्थ टीव्हीवरचा कॉन्टेंट हा जर का आपण ज्याला आपण थोडासा स्पायसी आणि हे मांडला तर तुमच्या जेवणाच्या थाळीमध्ये जेवढं मीठ, लोणच्याचं किंवा एखाद्या तिखट भाजीचं प्रमाण असेल तेवढा तो तुम्ही कन्झ्युम केला, बाकी तुम्ही इतर तुमच्या वाचनाकडे जा. म्हणजे माझ्या पुढच्या प्रश्नाच्या एखाद्या याच्यात माझं हे उत्तर येईल सुद्धा. हे विरुद्ध ही मांडणीच मला पटत नाही. मी अनेकदा म्हणतो प्रिंट जर्नलिझम की टेलिव्हिजन जर्नलिझम, तर मी त्यांना म्हणतो की टेलिव्हिजन बघा आत्ताच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी, दुसऱ्या दिवशीचं दैनिक बघा त्याच्यावरचे अन्य पडसाद, अधिक महत्वाचे कोट्स, अधिक डेव्हलपमेंट्स बातम्या वाचण्यासाठी, अग्रलेख वाचण्यासाठी, साप्ताहिक वाचा त्याचं सखोल विश्लेषणासाठी, रविवारची पुरवणी वाचा त्याचं सखोल विश्लेषणासाठी आणि त्याच्यावरचे ग्रंथ वाचा. तसंच टेलिव्हिजन आधी बघा, दैनिक बघा. आणि आम्ही जरी म्हणतात ते खरं, आम्ही म्हणत असतो दर ब्रेकला पाहत राहा एबीपी माझा, विच इज फाईन. त्या पाहत राहायचा अर्थ असा की जेव्हा जेव्हा तुम्हाला बातम्या अपडेट करून घ्यायच्या असतील तेव्हा जरूर पहा एबीपी माझा, कारण आमचा दावा आहे की आम्ही तुम्हाला अशा बातम्या देतो. असं आहे. मुख्य प्रवाहातील प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर आणि व्यक्तिशः पत्रकारांवर राजकीय पक्षपात, अविश्वास, अग्रस्थायीपणा असे आरोप होत असतात. या आरोपात तथ्यही असतं आणि अनेकदा विनाकारण बावनकुळाही उभा केला जातो. तर याविषयी काही सांगाल का तुम्ही? येस, हा प्रश्न अगदीच बरोबर आहे आणि ह्याच्यातले आरोप सुद्धा बरोबर आहेत. हे सगळ्यात पहिल्यांदा मी अगदी पॉइंटेड स्टेटमेंट करू इच्छितो, हे खरं आहे. आता त्या बायसेस काही भाग आहेत ते आपण थोडेसे पुढे बघू. मी जसं आधी म्हणजे मी इथे म्हणेन की 3 प्रकारचे चॅनल्स आहेत, एक रिजनल, नॅशनल हिंदी, नॅशनल इंग्लिश. रिजनल कडे येऊन त्याच्या पुरता बोलण्यापुरता, कारण याच्यामध्ये एक मी माझ्या विशिष्ट चॅनल पुरताही बोलेन आणि जनरल स्टेटमेंट सुद्धा करेन. हिंदी चॅनल्सचं एकूण वागणं बोलणं हा केवळ त्यांच्या माध्यमातला स्वरूपाचा भाग नसून तो एका संस्कृतीचाही भाग आहे, जो प्रामुख्याने उत्तर भारतीय संस्कृतीचा एक समुच्चय आहे. आणि दुसरा, आम्हा सगळ्या चॅनल्सना जे ट्रेनिंग आहे ना, ते जे आमचं सगळं US मधून आलेले सगळे होते ट्रेनर्स, आणि साधारणपणे सगळ्यांच्या समोर फॉक्सचं स्वरूप प्रामुख्याने होतं. एक काळ होता ज्यावेळी या सगळ्या चॅनल समोर BBC, CNNचं असेल, पण नंतरचा काळ असा आला की तो फॉक्सचं एक मॉडेल यायला लागलं. हिंदी चॅनल सुरू झाले जेव्हा आज तकचा 1 तासाचा कार्यक्रम दूरदर्शन असायचा, लोकांना आता आठवणार पण नाही कदाचित. स्टारचं पण तसंच होतं, दूरदर्शन ती स्लॉट होता. त्यांनी ही ऑब्जेक्टिव्हिटी पहिल्यांदा मोडायला घेतली. ही ऑब्जेक्टिव्हिटी कोणती होती? दूरदर्शनचा अँकर स्थिर चेहऱ्याने, आवाजातले आरोह अवरोह न ठेवता सरळ, म्हणजे 100 माणसं मेली ही बातमी आणि भारताचं अंतराळयान उडालं ही बातमी ते एकाच आवाजात देत असत. आपल्याला ते कंटाळवाणं वाटायचं, पण आज इतक्या वर्षांनी कळतंय की ती ऑब्जेक्टिव्हिटी असायची. हिंदी चॅनल्सनी त्याला पहिल्यांदा बाजूला केलं आणि त्याच्यात सब्जेक्टिव्हिटी आणायला, आवाजातली सब्जेक्टिव्हिटी, चेहऱ्यातली सब्जेक्टिव्हिटी, ग्राफिक्स मधली, टेक्स्ट मधली ग्राफिक्स, हे सगळी आणायची सुरुवात केली. याची जोड, आता याच्यामध्ये एक सूक्ष्म फरक आहे. याच्या जोडीला हिंदी हार्टलँड मधला एक जो अंगभूत आक्रमकपणा, भाषेची शैली आणि त्यांचा 1000 वर्षाचा इतिहास, हे थोडंसं गुंतागुंतीचं आहे, मी आता त्या विस्तारात जाणार नाही, पण तुला हे मत ते लक्षात येईल. या सगळ्याचं प्रतिबिंब त्यात आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. हा झाला हिंदीचा. इंग्लिशमध्ये झालं असं की इंग्लिशची त्या तुलनेनं संयत, म्हणजे डबल कोट्समध्ये संयत या अर्थाची पत्रकारिता होती. पण नंतरचे काही एक विशिष्ट संपादक ज्यांचा उदय झाला आणि त्यांनी त्या एक हाती त्या माणसाने अख्खं इंग्लिश जर्नलिझम पूर्णतः बदलून टाकलं, मांडणीच्या बाबतीत, TRPच्या गणितांच्या बाबतीत, आणि ते मॉडेल चाललं. आणि इथे कदाचित पुढे तो संबंध येईल, पण इथे छोटीशी टिप्पणी करून जातो. अशा जर्नलिझमला आणि अशा वृत्तीला जर का लोक TRPच्या माध्यमातून, TRP इज अ वोटिंग, इन अ वे इट्स अ वोटिंग, इट्स अ इलेक्ट्रॉनिक वोटिंग, जर का त्याला लोक प्रतिसाद देत असतील तर आपल्या सगळ्या या चर्चेच्या शेवटी एक बोट आपण आपल्याकडेही दाखवलं पाहिजे की आपण नेमका या बातम्यांचं, जर्नलिझमचं आपण काय करणार. तर थोडासा मुद्दा. तर इंग्लिश जर्नलिझम पण यामुळे बदलायला गेलं आणि त्याच्यामध्ये आक्रमकपणा आला. आज किमान असे 3 चॅनल्स आहेत की जे अशा प्रकारचा आक्रमकपणा त्यांच्या बोलण्या वागण्यातून, ग्राफिक्स मधून दिसत असतो. आता याच्यातला जो थोडासा भडकपणा रंगांमधून, सबटेक्स्ट मधून आणि आवाजातून आहे, तो काही प्रमाणात चालण्याजोगा आहे. त्याच्यामुळे तो ऐकावा असा वाटतो, कारण तुमच्या शेवटी माणसाची हे की सादरीकरण हे महत्वाचं ठरतं आणि आपल्याला ते आवडतं, इथपर्यंत ठीक आहे. पण ज्या
लोणच्याची जागा ही लोणच्यापुरतीच असते, त्या आक्रमक आणि त्या सगळ्या अग्रेशनची. त्याची जर का लोणच्याची भाजी म्हणून लोक खाऊ लागले तर प्रॉब्लेम होतो. आणि आज आपण सगळे लोणच्याची भाजी खातोय आणि सात्विक भाज्या वगैरे सगळ्या गोष्टी कमी होऊ लागलेल्या आहेत. आता आपण मराठी चॅनल्सकडे येऊया. मी पुन्हा एकदा सांगतो, एक विशिष्ट प्रकारचा आक्रमकपणा हा सादरीकरणातला, त्याला आक्रमकपणा म्हणण्यापेक्षा असर्टिव्ह असणं अशा अर्थानं इथपर्यंत असायला काहीच हरकत नाही, ते असूही शकतं. पण नंतर या गोष्टी दोन्ही होऊ लागल्या. आता इथे पुन्हा आपण एक घेऊयात. तुझ्या बोलण्याचा सब टेक्स्ट असा आहे की अशा प्रकारचं वागणं बोलणं हे एका विशिष्ट रंगी आहे, पॉलिटिकल आयडिओलॉजीने रंगलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये एक संपादक असे पण आहेत की ज्यांची पॉलिटिकल आयडिओलॉजी पूर्ण वेगळी असताना सुद्धा ते असंच आक्रमकपणा करायचे. स्वतःहून बोलवलेल्या गेस्टला आपण हाकलवून लावत असू तर माझ्या मते हा विचार आपल्याला करायला पाहिजे. तुमचा विचार तुम्हाला जरूर पटत नसेल पण तुम्ही त्या व्यक्तीला बोलवलेला आहे. आणि सो ऑन असे असंख्य मुद्दे आहेत. किंवा ऐकूनच घ्यायचं नाही याही मुद्दे, आणि अनुभव सगळ्यांना आलेले आहेत इन्क्लुडिंग यू. तर त्यामुळे ह्या आक्रमकपणाचे सुद्धा दोन भाग आपल्याला सामंजस्याने बघावे लागतील. पुन्हा निवेदनाच्या चर्चेच्या शैलीपुरतं आपण म्हणतोय का संपूर्ण चॅनलच्या आक्रमकपणाबद्दल बोलतोय. उदाहरणार्थ माझं मराठीबद्दल असं निरीक्षण आहे, सगळ्या चॅनल्सना मी ते हे देईन एका अर्थानं क्रेडिट, की एका विशिष्ट स्वरूपाचा अग्रेशन जर का सोडलं, असर्टिव्ह असणं सोडलं बातम्यांच्या बाबतीत, तर जेवढा मला उत्तर भारतीय तथाकथित राष्ट्रीय, मला दक्षिण चॅनल्स बद्दल माहितच नाही आणि भाषाही कळत नाही, मी त्यावर कमेंट नाही करू शकत, ना पॉझिटिव्ह ना निगेटिव्ह. पण हिंदी इंग्लिशच्या तुलनेमध्ये मराठी चॅनल्स तुलनेनं सोबर पद्धतीने बातम्या देतात. बातम्यांच्या बाबतीत एवढं अप्स अँड डाऊन्स होत नाहीत. एखाद्या बातमीपुरता आता वादळ विदळ असेल तर तुम्ही पाहताय हा बघा कसा वादळाचा तडाखा बसलेला आणि काय झालेलं ते आहे. चर्चांच्या बाबतीत स्पेसिफिक म्हणत असू तर मराठीमध्ये सध्या चर्चा जवळपास बंद झालेल्या आहेत. त्याचं कारण अगदी स्पष्ट सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये जेव्हा चॅनल सगळे सुरू झाले ना हेमंत, तेव्हा सुद्धा चर्चांपेक्षा त्याच वेळी बाजूला चालू असणाऱ्या, आम्ही आमच्या वाहिनीचं नाव घेऊन सांगतो की ज्यावेळी इतर ठिकाणच्या चर्चेचे कार्यक्रमांची नावं होती, अगदी चर्चावर काय नाव म्हणजे फार चर्चा होती ज्या चर्चेच्या कार्यक्रमाची, त्यावेळी सुद्धा आमच्या 10चं बुलेटिनचे TRP जास्त होतं, लोक बातम्या बघत असत. आणि नंतर सुद्धा असं दिसून आलं, अगदी माननीय जे चर्चांसाठी नावाजले गेलेले संपादक होते त्यांच्याही TRP चर्चेचा कधीच चांगला नव्हता. आणि याबद्दल अगदी जाहीरपणे वाद प्रतिवाद झालेले सोशल मीडियावरती, ते उपलब्ध आहेत. त्यामुळे मुळात ज्या चर्चांच्या कार्यक्रमातल्या आक्रमकतेपणाबद्दल आपण बोलतोय तो मुळातच एका समाजातल्या छोट्या घटकापुरता मर्यादित असणारा विषय. तो तेवढा म्हणजे मी तुला प्रॅक्टिकली सांगतोय की ते तेवढे बघितले नाही जात. मी स्वतः एक चर्चक असल्यामुळे मी सांगतोय की मी स्वतः अशा याचा कंडक्टर राहिलेलो आहे म्हणून, तर ते तेवढे नाही बघितले जात. त्यामुळे मुळात चर्चांच्या कार्यक्रमाचा, तुझ्या प्रश्नाचा खरं उत्तर कोणी चांगलं देऊ शकत असेल तर तो नॅशनल हिंदी किंवा इंग्लिशमध्ये काम करणारा माणूस, कारण तो ते सहन करतो. आणि तो, कारण चर्चांचा कार्यक्रम तिकडे बहुधा खूप बघितला जातो, प्राईम टाइमला सुद्धा ते चर्चा घेतात. आम्ही ते कधीच करत नाही, आम्ही नेहमी फक्त बातम्यांवरती असतो. आणि या व्यतिरिक्त जर का न्यूज अँकरच्या वृत्तनिवेदनातला आक्रमकपणा म्हणशील तर मला स्वतःला, मी माझ्यापुरतं म्हणेन, मला स्वतःला मी नॉर्मल बातम्या देत असताना इतका आक्रस्थळा म्हणता येईल अशा प्रकारचं अग्रेशन दाखवल्याचं मला माहित नाही. कोणी जर का मला एखादी क्लिप सकट समजावून दिलं तर मी ते मान्य पण करेन आणि सुधारणा पण करेन स्वतःमध्ये. पण एवढं आक्रमक प्रवृत्ती आमच्याकडे तर तसं तुलनेनं असं आक्रमक असणारं कोणी नाहीच आहे तुलनेनं. सगळे संयत आम्ही त्या स्कूल ऑफ थॉट मधून आलेलो आहोत. आणि इतर चॅनल्स बद्दल सुद्धा मी चांगलंच म्हणेन की बातम्यांचं नॅरेशनच्या बाबतीत कोणी असं आक्रस्थळे आक्रमकपणा नाहीये. जेव्हा काहीतरी पॉलिटिकल मोठ्या घटना घडतात किंवा आताचा निसर्ग चक्रीवादळ येतं तेव्हा तो एक असर्टिव्हनेस असतो. पण बाकी काय होतं माहितीये का, हा प्रश्न विचारला जातो मराठी अँकरला, पण त्याच्या मागची भूमिका आणि जे इम्प्रेशन आहे ना ते तुम्ही प्रामुख्याने हिंदी आणि इंग्लिश चॅनल्सवरती बघितलं असतं, प्रामुख्याने हिंदी. पण हिंदीच्या बाबतीत तू म्हणालास तर मला तुझं म्हणणं मान्य आहे की ते नको इकडे आक्रमक आहेत, नुसतंच आक्रमक नाही ते बायस पण आहेत. त्यांचा बायस उघडपणे दिसून येतो जो निषेधार्ह आहे. पॉलिटिकल बायस अतिशय दिसून येतो जो निषेधार्ह आहे. आता इंटरनेटमुळे टीव्हीवरच्या बातम्या थोड्या मागे पडू लागल्यात असं ऐकू येते. मराठीमध्ये हा ट्रेंड अजून तितका सेट झाला नाहीये, पण फारसा लांबही आहे तो असं वाटत नाही. तर मराठी माध्यम याविषयी काही नियोजन करतायत का? आपण थोडक्यात यावर बोलूया. हो, तर फरक पडतोय हे काही प्रमाणात खरं आहे. त्याला पुन्हा थोडंसं लेअर्ड उत्तर आहे त्याचं. त्यातला पहिला पार्ट मी सांगतो, मुळात टेलिव्हिजनचा प्रेक्षक आताचा कसा आहे. जेव्हा चॅनल आमचे सगळे 2007च्या आसपास सुरू झाले आणि त्याच्या आधी पण होते, पण 24 तास न्यूज चॅनलसाठीचं डिसिसिव्ह वर्ष हे 2007 आहे. त्याच्या वेळी ही TRPची सिस्टीमची मशीन्स असतात चॅनल्सवरती ते प्रेक्षक संख्या मोजणारी, ती मर्यादित होती महाराष्ट्रभर. ती प्रामुख्यानं शहरात होती. नंतर गेल्या काही वर्षांमध्ये ती ग्रामीण भागात अधिकारी म्हणजे टायर 2-3 सिटीज मध्ये सुद्धा ती पोहोचू लागली. आणि यानंतर तू जर का गेल्या 10 वर्षात बघत असेल हेमंत, तर चॅनलचा चेहरा मोहरा, बातम्यांची निवड ही खूप बदललेली आहे.
शहरी माणसाला मराठी चॅनल्स बद्दल एक असं वाटतं की अरे हे काय चाललंय असं थोडंसं वाटू शकतं. पण त्याचं कारण असं आहे की त्या कंटेंटची कन्झ्युम करणारी माणसं आता बदलत चाललेली आहे. ती टायर 2 टायर 3 सिटीमध्ये येऊन लागली आहेत कारण ती टीआरपीची मशीन्स तिथपर्यंत गेलेली आहे आणि त्यांचे अंतरंग आता चॅनलवरती उमटू लागलेले आहेत. हा पहिला भाग लक्षात घेतला पाहिजे. त्यामुळे पॉलिटिकल बातम्या किंवा आता उदाहरणार्थ एखादं मला अनेकांनी म्हटलं की अहो ते गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याला तुम्ही एवढं का महत्व देता, इतक्या त्या बातम्या चालवता, इतकं कॉन्स्टंट करताय. पॉईंट आहे का? तर नक्की पॉईंट आहे. प्रश्न असा आहे की आम्हाला जाणवत असतं, फीडबॅक मिळत असतो आणि आम्हाला जाणवत असतं की अशा बातम्या बघणारा एक मोठा वर्ग आहे आणि ते आमच्या टीआरपीतून दिसत असतं. त्या स्लॉट आमच्याकडे टीआरपी मी तुला कदाचित दाखवेन सुद्धा कधीतरी, तासाचे स्लॉट्स आहेत आमच्याकडे की प्रत्येक तासाच्या बुलेटिनला किती टीआरपी मिळालेला आहे. त्याच्यामुळे आम्हाला माहित असतं की या तासाला मी कोणत्या बातम्या चालवलेल्या आहेत. ते आता तो आम्हाला फीडबॅक मिळत असतो एक प्रकारे न बोलता दिलेला फीडबॅक नंबर्स मधून आम्हाला कळत असतो की कोणत्या बातम्यांना कसा फीडबॅक मिळतो. त्यामुळे तिथे आम्ही ते दाखवत असतो. हा एक झाला भाग. दुसरा भाग असा आहे की आम्ही जेव्हा आता तुझं आपण इंटरनेटकडे येऊया की इंटरनेटमुळे बातम्यांवरती परिणाम होतोय का, आणि याच प्रश्नाच्या उत्तरात चॅनलचा कंटेंट कसं बदलतंय याचंही उत्तर आहे. विशिष्ट तुला सांगतो, आम्ही माझा गटा नावाचा आमचा कार्यक्रम आहे, म्हणजे उत्तम माणसं त्याच्यावरती बोलवलेली आहेत. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, लोककलेमध्ये काम करणाऱ्या एक व्यक्तीचा आणि असेच 1-2-3 मनोरंजनात्मक माणसं कार्यक्रम जर का माझा कट्टा सोडले तर गंभीर विषयांना किंवा काही सामाजिक दृष्ट्या महत्वाच्या विषयाला वाहिलेल्या माझा कट्ट्याला तुलनेनं टीआरपी नव्हता. आता आम्ही जेव्हा आक्रमक काही माणसांचे इंटरव्ह्यू घेतले असेल किंवा बातमी मगाशी मी पडळकरांचं उदाहरण दिलं, यांच्या व्हिडिओजना प्रचंड हिट्स असतात. हे तू जर का आमच्या कोणत्याही चॅनलच्या ह्याच्यावर जा, त्यांचे व्हिडिओज बघ, तुला स्वतःला ते हिट्स बघितले ना प्रत्येक व्हिडिओचे की तुला कळेल की शेतीच्या पेरणीच्या बातमीला समजा 10,000 हिट्स असतील तर पडळकरांच्या बातमीला कदाचित 1 मिलियन हिट्स असतील. सगळा माझ्या मते माध्यम व्यवहार ह्या हिट्स मधूनच कळतोय की आपला महाराष्ट्र एक बहुसंख्य, आपण जर का एक जनरल सॅम्पलिंग घेऊन म्हणायचं म्हटलं तर तुम्हाला सरळ त्या व्हिडिओ मधूनच दिसतोय की एक तुम्ही जर का कॅटेगरी केली नॉन पॉलिटिकल किंवा सटल न्यूज आणि पॉलिटिकल हार्ड हिटिंग न्यूज, इकडे व्हिडिओ ठेवा, इकडे व्हिडिओ ठेवा, तुम्हाला दिसून येईल की इकडचे हिट्स कमी तिकडचे जास्त आहे. आता हे मी का सांगतोय, याचं कारण त्या हिट्समुळे आम्हाला हेही कळतं की लोक बातम्यांच्या तुलनेमध्ये सोशल मीडिया जास्त कन्झ्युम करत आहेत. आता मोबाईल जास्त बघतायत म्हणून टीआरपी कमी होतं का, तर असं ते गणित नसतं. कारण मी मुळात म्हणालो की टीआरपी हे काय अख्ख्या तासाचं म्हणून मोजलं जात नाही, ते सेकंद काही सेकंदांवरती सुद्धा टीआरपीचा पॉईंट धरला जातो आणि त्या सगळ्याचा समुच्चय म्हणजे आमचा आठवड्याभराचा टीआरपी असतो. पण हे खरं आहे की अनेकदा आम्हाला जाणवतं की लोक मोबाईलवरती गोष्टी बघतायत, त्यामुळे आम्हाला आता त्याची स्पर्धा सुरू झालेली आहे. इतकंच नाही, प्रामुख्याने स्पर्धा ही टीआरपीची सुद्धा नसून ना रिसोर्सेसची असणार आहे. एक अख्खं टेलिव्हिजन नेटवर्क महाराष्ट्रभरातले त्याचे स्ट्रेंजर्स, रिपोर्टर्स, डिस्ट्रीब्युटर्सला देणारी कारण ती सॅटेलाइट फी असते, ती फी द्यावी लागते, ब्युरो सांभाळावे लागतात, एक हेड ऑफिस सांभाळावं लागतं, तिकडची माणसं. या तुलनेमध्ये जर का लोक मोबाईलचा कंटेंट एवढा कन्झ्युम करत असतील तर भविष्यात आम्हाला टीआरपी म्हणून नव्हे, सस्टेनेबिलिटी म्हणून विचार करावा लागेल की मग फुल फ्लेज ऑनलाईन वरती जावं का, हा विचार करावा लागेल. आज स्थिती अशी आहे की कोणीही ऑनलाईन साठी पैसे मोजायला तयार नाहीये आणि त्यामुळे ती अडचण अशी झाली आहे की ऑनलाईन हे परवडणारं जरी असलं तरी त्यासाठीचा कंटेंट हा शेवटी विकला गेला पाहिजे. त्यासाठी लोक मात्र काही सबस्क्रिप्शन वगैरे देत नाहीयेत. पण तुझा जर का प्रश्नाचं एकदम पिन पॉइंटेड उत्तर जर का द्यायचं झालं की ऑनलाईनमुळे टेलिव्हिजनच्या व्ह्युअरशिपवरती परिणाम होतोय का, तर माझ्या मते कॉम्पिटिशन वाढलेली आहे. म्हणजे असं आहे की समजा माझ्या हात जर का दिसत असेल तर तुमच्या इकडनं बघताना माझा हा डावीकडचा जो दिसतोय तुम्हाला तो ऍक्च्युअली उजवीकडचा आहे, तर हा माझा उजवा हात हा जर का आपण पारंपरिक मोबाईलकडे वळणारा असतील, समजा तो वाढला असेल ना, तरी टेलिव्हिजन बघणारा आणखी एक नवीन वर्ग पण आहेच. आणि टेलिव्हिजन ही एक एन्व्हायरमेंट आहे. टीव्ही समोर बघून स्वॅप साध्या मोबाईलच्या बटनावरती तुम्ही चॅनल्स बदलणं, याची सुलभता आणि तो टीव्हीचा एक्सपिरियन्स हा मोबाईलवरती येणार नाही हे मग. आणि तोपर्यंत अजून महाराष्ट्रामध्ये किमान पुढची मॅक्झिमम 10 आणि किमान 7 वर्ष, 2024ची निवडणूक टेलिव्हिजनला मरण नाही, पण 10 वर्षाच्या स्पॅन मध्ये मात्र मोठ्या घडामोडी होऊ शकतात. कोरोनाच्या आधीचं माध्यम विश्व आणि कोरोना नंतरचं माध्यम विश्व यात काही बदल असेल का, आणि असलाच तर कसा असेल? मी परवा एका नॅशनल वेबिनार होता त्याच्यामध्ये सुद्धा या मुद्द्याला स्पर्श केला होता. काही गोष्टी तर थेट रिपोर्टिंगच्या बेसिक प्रॅक्टिसेस पासूनच सुरुवात होतात. उदाहरणार्थ आता कोरोना यापुढे आपल्यासोबत राहणारच आहे, त्यामुळे तुम्ही आता बघत असाल टेलिव्हिजनवरती रिपोर्टर्स कोणाचे बाईट घेत असतात तेव्हा असा एक मोठा दांडा आहे. आधीचा भाऊ नुसता हातात पकडायचो, पण आता त्याला एक अख्खा मोठा दांडा लावलेला असतो. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंग
सॅनिटाईज करणं, हात तोंडावरती मास्क ठेवणं, हे रिपोर्टरच्या पातळीला आणि समोरचा कोण माणूस आहे त्याच्या पातळीला त्या काळज्या घ्याव्या लागणार आहेत. रिपोर्टर्सच्या वागण्याला जाण्या येण्याला बंधनं असणार आहेत. म्हणजे 2019 साली ज्यावेळी सांगली कोल्हापूरला पूर आला होता त्यावेळी मी गर्दीमध्ये जात होतो, पाण्यात उतरत होतो, गर्दीने भरलेल्या बोटीतून, एनडीआरएफच्या बोटीतून मी प्रवास केलेला आहे. असं होऊ नये, पण जर का पुन्हा असा कुठलाही पेच प्रसंग, नैसर्गिक परिस्थिती आली तर यापुढे मात्र मदत कार्य, बचाव कार्य, रिपोर्टिंग आणि प्रत्यक्ष एड डिस्ट्रीब्युशन बाय गव्हर्नमेंट या तिन्ही पातळीला लोकांसमोर प्रॉब्लेम येणार. आणि लोकांना आता उदाहरणार्थ सांगली कोल्हापूरचं मला आठवतंय, शाळामध्ये लोकांना कॅम्पमध्ये घालून बसवायचे, आता ते शक्य नाही होणार. या सगळ्या, त्यामुळे ही मुळात परिस्थिती बदलते. दुसरा भाग असा आहे की ह्या सगळ्या फटक्यामुळे ज्या प्रमाणात माध्यमांमध्ये आपण बघतोय की माणसं काढली जात आहेत वगैरे, तुम्हाला हे लॉंग टर्म बघावं लागणार आहे की एक माणूस गेला. तर आमच्याकडे असं झालं होतं की आम्ही या 3 महिन्यामध्ये एक अख्खी टीम वर्क फ्रॉम होम ठेवली होती आणि शासनाच्या नियमानुसार आमच्याकडे 50 का त्याच्यापेक्षा कमी संख्येने आमच्याकडे काम चालू होतं. यापुढे दरवेळी आम्हाला ऑन टोज असावं लागणार आहे की अशा प्रकारे काही झालं तर प्लॅन बी काय. आतापर्यंत प्लॅन बी ची काही गरजच नव्हती. सगळेजण आपापल्या शिफ्टनुसार यायचे, शिफ्ट झाल्यानंतर जायचे, एक शिफ्ट दुसऱ्या शिफ्टला स्वॅप करायची. आता नुसतं शिफ्टचा प्रश्न नाही, ऑफिसच्या एकूण माणसांच्या संख्येपैकी निम्मी संख्या तुमच्याकडे कॉन्स्टंट रिझर्व्ह ठेवावी लागणार आहे. किमान किंवा एक विशिष्ट ग्रुप असावा लागणार आहे की जो चॅनल ऐनवेळी जर का मोठ्या संख्येने माणसं कोणत्याही चॅनलमध्ये जर का अफेक्ट झाली, एका मराठी चॅनलमध्ये झाली सुद्धा, 20 पेक्षा जास्त जण झाली होती, तर तुम्हाला चॅनल्स कसा ठेवायचा ह्याचं आता लॉंग टर्म प्लॅनिंग ठेवावं लागणार आहे, कारण हा व्हायरस तसा राहणार आहे. हा दुसरा मुद्दा झाला. तिसरा मुद्दा, याच्यामुळे तुम्हाला सगळी म्हणजे इन्शुरन्स हा वेगळा विषय असणार आहे. कोरोनाच्या काळामध्ये आपण पाहिलं की खर्च वगैरे कसा आलेला आहे, त्याच्यामुळे तुम्हाला रिपोर्टिंग म्हणून आणि कंपनी म्हणून सुद्धा तुमचे मेडिकल इन्शुरन्स बाबतीत तो विचार करावा लागणार आहे. बाकी रिपोर्टिंगच्या बाबतीत मला आता म्हणजे रिपोर्टिंग पर से ऍज अ बीट म्हणून, आता सध्या सगळेच हेल्थ जर्नलिस्ट झाले आणि सगळे रिपोर्टिंग कोविड बद्दलच करतायत, पण हळूहळू अशा गोष्टी ट्रॅकवरती येऊ लागल्यात. उदाहरणार्थ आता उद्धव ठाकरे, शरद पवारांची काही विधानं, मग त्यांच्या बैठका त्या कव्हर करणे असेल किंवा काय, या गोष्टी बदलत चालल्यात. एक अतिशय विसरण्यापूर्वी तुझ्या मुद्द्यावरून आठवलं, एक नवीन गोष्ट तुम्ही नोट केली असेल, गेल्या काही महिन्यांमध्ये सगळे महत्वाचे मंत्री फेसबुक लाईव्हचा वापर करू लागलेले आहेत. यापुढे इव्हन परवा तर कालच बहुधा देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन रॅली काढली होती. ह्या अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत. यापुढे कदाचित प्रेस कॉन्फरन्स आमच्या ज्या मुंबईला प्रेस क्लब किंवा मराठी पत्रकार संघामध्ये होतात, पुण्याला होतात वगैरे, कदाचित प्रेस कॉन्फरन्स होणारच नाही. एक तर प्रेस कॉन्फरन्ससाठी तुमच्या कुठल्या तरी भागातून त्या भागामध्ये या, तिकडे सगळे गर्दी होणार, मग कार्यकर्ते येणार. आता या नेत्यांना एक आयतच झाले, म्हणजे चांगल्या अर्थानं आयतच झाले. चांगल्या अर्थानं ते असं की निवडक पदाधिकारी घेऊन सगळ्या, मी तर म्हणतो यापुढे असं होईल की सगळे प्रमुख पक्ष कार्यालय आणि त्यांच्या प्रवक्त्यांच्या घरी उत्तम दर्जाचे कॅमेरे वगैरे सगळं असतील, क्रोमा बिमा पण दिलेला असेल. एक मला माझे प्रवक्ते माहिती, मी आवर्जून नाव घेईन, मी कौतुकाने नाव घेईन, भाजपचे केशव उपाध्ये आहेत. त्यांनी म्हणजे भाजपचं हे वेगळ्या अर्थानं कौतुक, माध्यमाची जेवढी त्यांना जाणे ना, त्या माणसाच्या घरी उत्तम दर्जाचा ब्रॉडबँड, आणि ते त्यांनी कनेक्टिव्हिटी या लेवलला ठेवली होती की चॅनलने फक्त स्वतःची वायर लावायची, थेट प्रक्षेपण जे आम्ही इतर आमच्या स्टुडिओजना करतो त्याची सोय त्यांच्याकडे आहे. क्रोमा वगैरे पण लावलेला आहे. हे मी नाव का घेऊन सांगितलं, हे यापुढे सगळ्या पक्षांना करावं लागेल. त्यांच्या ऑफिसमध्ये एक उत्तम दर्जाचा स्टुडिओ असावा लागेल, क्रोमा असेल की नाही मला माहित नाही, उत्तम दर्जाची वेव्हलेंथ असावी लागेल आणि त्याच्याने ते लाईव्ह करतील. आम्हाला आता कदाचित प्रेस कॉन्फरन्स होणारच नाही. लोक डायरेक्ट फेसबुकच्या वेळा देतील, आमचे मंत्री काय आमचे हे नेते फेसबुक लाईव्ह वरती आहेत, डायरेक्ट तुम्ही उचला, हवं तेव्हा कट करा. त्या माणसाला जायची याची गरज नाही, त्याची आरोग्य सुरक्षा कायम राहिली, त्याला दुसरीकडे जायची गरज नाही, अनलेस अंटिल एखादा दौराच असेल तर. हा या गोष्टी, आता याचा प्रॉब्लेम असा आहे, हे याची सुरुवात झाली होती ANI पासून, आणि त्यावेळी प्रणय रॉय यांना हे दिसलं होतं की सगळेच चॅनल सगळीकडे जात आहेत, असं करण्यापेक्षा एक पूल तयार करूयात आणि सगळे जाऊन कव्हर करूयात. त्याच्यानंतर ANI एजन्सीमुळे, आणि हे पुन्हा मी चांगल्या अर्थानं म्हणतोय, ही टीका नाहीये, ANI ने ही सर्व्हिस सुरू केल्यामुळे प्रत्यक्ष कॅमेरा पर्सन ठेवणं ही लायबिलिटी चॅनलच्या समोर उभी राहिली होती. कारण आता सगळं बाईट तर तुम्हाला मिळतंय, स्पेशल रिपोर्ट सोडले तर बाकी जर्नलिझम हा बाईट जर्नलिझम असतो, तो तर तुम्हाला मिळतोय. फुटेज हवंय तुम्हाला तेही तुम्हाला मिळू शकतं, निवडक तुम्ही कॅमेरामन ठेवा. आता याची पुढची स्टेज अशी आहे की जर का मॅक्झिमम लोक जर का ऑनलाईन येऊन काही बोलत असतील तर पत्रकार परिषदेला जायला माणसं, म्हणजे तो पत्रकार परिषद नावाचा प्रकार यापुढे कदाचित कायमचा निघून जाईल. या गोष्टींमुळे तुम्हाला रिपोर्टिंग कव्हरेज ह्या गोष्टी बदलाव्या लागणार आहेत. आणि तुला सांगतो हेमंत, एकदा का 5G आलं ना, 5G आलं की आमच्या ओपी गाड्या पण निघून जातील कदाचित. आता आम्ही लाईव्ह युनिट वगैरे वापरतो. 5G आणि उत्तम दर्जाचं कनेक्टिव्हिटी जर का अक्रॉस महाराष्ट्र असेल, तुम्हाला मोबाईल सुरू करायचा आहे, तुमच्या मोबाईल स्टँडीवरती लावायचा आणि कव्हरेज सुरू.
आणि कदाचित कॅमेरामनची नोकरी नाही जाणार, कदाचित रिपोर्टर्स कमी होतील. त्याचं कारण असं आहे की ॲज जेवढं प्रेस कॉन्फरन्स कव्हर करणं, दौरे कव्हर करणं आहे, त्यासाठी तो कॅमेरामन गेला, त्याने ते किंवा रिपोर्टरला कॅमेरामन सगळ्याच प्रकारची स्किल्स घ्यावी लागतील. आणि याची सुरुवात मीडियामध्ये झालेली आहे. मी पुन्हा कौतुकाने म्हणेन, सकाळ ग्रुपला याची जाणीव 15 वर्षापूर्वी झाली होती की आपल्याला एक मल्टीमीडिया रिपोर्टर तयार करायचा आहे. तर या गोष्टीकडे आपण चाललेलो आहे. असं होणार आहे पोस्ट कोविड. धन्यवाद प्रसन्न. सर्व प्रश्नांना तू अगदी नेमकी उत्तरं दिलेली आहेस. पुन्हा एकदा धन्यवाद. ही मुलाखत पाहणाऱ्या आपल्या सर्व श्रोत्यांचे सुद्धा आभार. सर्वांनी या कोरोनाच्या काळामध्ये आपल्या घरी सुरक्षित राहावं, गरज पडल्यास बाहेर पडावं आणि आपल्या तब्येतीची, कुटुंबाच्या तब्येतीची काळजी घ्यावी. एक मी पण फक्त एक छोटंसं अगदी की मला या ORF हे अतिशय म्हणजे भारतातले जे निवडक थिंक टँक्स आहेत त्याच्यापैकी ORF हा जुन्यांपैकी एक आहे. त्यामुळे ORF डिजिटलचे आभार. याचे जे कोणी टीम मेंबर्स आहेत ज्याच्यात मला दिसतात ते हेमंत आणि अमेय, त्या दोघांचे आभार. हेमंतने मला बोलवलं म्हणून त्याचे आभार. तो सोशल मीडियावर ऍक्टिव्ह झालाय म्हणून त्याचे डबल आभार. आणि ORF अतिशय चांगले कार्यक्रम करतात. हा कार्यक्रम बघणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांना माझी विनंती आहे, ORFचे उत्तम डिजिटल कार्यक्रम होतात. त्यांच्या मुंबईतल्या नरिमन पॉईंटच्या ऑफिसमध्ये उत्तम कार्यक्रम होतात. चांगली माणसं जी तुम्हाला जनरल भेटायला मिळणार नाहीत अशी माणसं ते बोलवतात. तेव्हा त्या कार्यक्रमाला जरूर जा. आणि ही जी मंडळी आहेत ORF बरोबर काम करणारी, म्हणजे हेमंत हा तुम्हाला आता दिसतोय, पण हेमंत व्यतिरिक्त अनेक विषयांवरती माणसं आहेत त्यांच्याकडे. चीनवरती काम करणारी, पॉवर्टीवर काम करणारी, सिव्हिक इश्यूवर काम करणारी. ORFचे उत्तम रिपोर्ट्स आहेत जे त्यांच्या वेबसाईटवर अवेलेबल आहेत, जे मी ऍक्सेस करतो. तुम्ही सगळ्यांनी त्याचा फायदा घ्यावा. आणि अशा संस्था जर का तुम्ही, मी जो मगाशी मुद्दा राहिला होता, टीव्हीवरचे चांगले कार्यक्रम असो किंवा ORFचे चांगले रिपोर्ट्स असो, लोक तिकडे जाणार नसतील तर मग ORF काय किंवा न्यूज चॅनल्स काय, आम्ही करायचं काय हा प्रश्न तुम्ही ठरवायचा आहे. त्यासाठी तुम्ही प्रतिसाद देणं अपेक्षित आहे, तो तुम्ही ORFला द्या. धन्यवाद प्रसन्न. धन्यवाद.